जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग 18वा. श्लोक क्रमांक 171 ते 180. जय जय रघुवीर समर्थ. असे सार साचार ते चोरलेसे, इही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना. ज्ञानाचे सार, तत्वविवेचन आदी विचार पूर्वी अनेक वेळा चर्चा वादविवादांनी कळलेले असल्याने त्यात नवीन काही नाही. ऐहिक नेत्रांना यापैकी काही किंवा अनेक गोष्टी प्रत्यक्षतः दिसतात, अनुभवास येतात, पण निराभास निर्गुण ब्रह्माची प्रचिती येत नाही. वस्तुतः वादविवादांनी दृश्यमय गोष्टींनाच अहंकाराने अहम ब्रह्मास्मी म्हणणाऱ्या किंवा इदम ब्रह्म म्हणून दाखवणाऱ्या महाभागांना स्वतःचे कल्पित किंवा संचित मात्र कधीही समजत नाही. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. नाना विषयासंबंधी स्फुरणाऱ्या कल्पना भ्रामक असल्याने त्या स्वीकारणीय नसतात. त्यांचेसाठी घेतलेले कष्ट परिश्रम यांना विद्या साधना म्हणणे चूक. ब्रह्म आणि मायेसंबंधी सुचणारे विचार मात्र ईश्वराच्या शोधासंबंधी असल्याने ते परिश्रम आणि विचार सुविद्या म्हणणे इष्ट ठरेल. वास्तविक ब्रह्म आणि माया ही जरी द्वैत भावना असली तरी संपूर्ण विचार अध्ययन गुरुमार्ग दर्शन आदींनी ब्रह्माचे स्वरूप आपल्या निकटतम भावनेशी तदाकार होते. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढता है, विवेके विचारे विभंजूनि पाहे. ब्रह्माकार स्वरूपाच्या ज्ञानाचा अभिमान वाढता राहो. चराचर सृष्टीतील ब्रह्मकल्पनांचे गुपित उघड न करता ते झाकलेले अंधारातच असू द्यावे. सामान्य दृष्टीला हा विचार उघडपणे मानवत नाही. दाही दिशांना उधळल्यास त्याविषयी आणखीन गूढपणा आणि गैरसमज वाढतील. म्हणून सुविचारांनी आणि परिश्रमपूर्वक मिळालेले ज्ञान जाणीवपूर्वक राखून ठेवावे. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. चर्मचक्षुर्दी पाहू शकणार नाही अशी ही ब्रह्मवस्तू आहे. भवसागरात डुंबून रंगणाऱ्या सामान्यांच्या दैवयोगाने ती हाती लागली तरी प्रापंचिक व्यवधान व्याधीमुळे ती राखून ठेवता येणार नाही. मोक्षाची न संपणारी वाट सापडून घ्यायची असेल तर साधकाने अत्यंत जागरूक राहून अत्यंत प्रेमाने या ज्ञानसाधनेस वाहून घ्यावे. विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी. हरू जाळीतो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. जन्मणाऱ्या प्राण्याचे भाकीत विधी आधीच ठरवून ठेवीत असतो. त्याच्या अदृष्टातील सर्व सुखदुःखे सानथोरपण त्याच्या भाळावर कपाळावर लिहिलेले दिसत नसले तरी ते आधीच ठरलेले आहे. कैलासपती शंकर या जगाचा संहार करता असून मरणानंतर जीवाची विल्हेवाट लागते. परंतु संहारकर्त्या जीवाच्या अदृष्टात काय लिहिलेले आहे हे कसे समजणार. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देव धुंडाळिता आढळेना, जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. या जगी 12 आदित्य
आणि 11 रुद्र आहेत असा समज आहे. देव किती आहेत याची तर गणतीच नाही. त्यातील मुख्य कोण, तो कसा आहे हे शोधूनही सापडत नाही. या घोटाळ्यात जीव संभ्रमावस्थेत राहील यात नवलते काय. तुटेना फुटेना कदा देव राणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जगी मी पणासी. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी वर्णन केलेल्या नैनम छिंदती शास्त्राणी नैनम दहती पावकः या आत्म्याच्या वर्णनाशी जुळणारे देवांचे वर्णन आहे. त्याला कोणी मोडून तोडून टाकू शकत नाही. ते अविचल अविनाशी असल्याने तो दीनवाणा बापुडेपणा असू शकत नाही. अदृश्य असल्याने दिसत नाही. चर्मचक्षूंवर त्यांची प्रतिमा उमटत नाही. एके ठाई तो बसत नाही. तसेच मला देव मिळाला असे अहंकाराने म्हणणाऱ्या जीवाच्या तर वाऱ्यालाही उभा राहत नाही. जया मानला देव तो पूजिता आहे, परी देव शोधूनी कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्ती जे तेची मोठी. रूढी परंपरेनुसार घरात ज्या दैवतांची उपासना केली जाते ती रूढार्थानेच पिढ्यानपिढ्या चालते. पण खरा देव शोधून काढण्याचे प्रयत्न कोणी करत नाही. जगात तसे कोट्यानुकोटी देव असताना आपण जो देव मानला त्याची पूजा अर्चा भक्तिसाधना चालवली तीच योग्य असते. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरुवीण तो सर्वथाही न दिसे. तिन्ही लोक ज्या भगवंताने निर्माण केले त्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. तो देव बिचारा आपापली कामे करतोच. तो दिसत नाही त्यामुळे त्याला कोणीतरी चोरले आहे असे वाटते. पण गुरुकृपा गुरुप्रसादाशिवाय त्याचा लाभ होणे अशक्य आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. संत म्हणतात काम चलाऊ गुरु कोट्यावधी असतील, त्याची यादी करायलाच सर्व शक्ती खर्ची पडेल. त्यांचे मनी भूत प्रेत संबंध चेटूक जादूटोणा घातपात या विषयांखेरीज इतर पारमार्थिक विषय नसतातच. पशुहत्या बळी अघोर साधनांनी देव भेटतो या पाखंडी संतांचा पुरस्कार करणारे, जारण मारणादी उपायांनी देवाची भेट घडवणारे गुरु आणि त्यांचे अविचारी शिष्य यांचे जीवन व्यर्थच गेले म्हणायचे. जय जय रघुवीर समर्थ.